सुमेध चांगलीच वाट लागल्या. मग काय ना का अरे शायनिंग महाराज तू आपल्या पुढे काय तर आता बस बोंबले तुम्हाला. तेवढे खायला का होय मेरा मार खाईल कर. आईला मी तर काय सांगू शकत नाही बघ. खाऊ दे तिला पण थोडा मारा. अरे काय तर तर लेस भाव खाती बाबा. मायरे कुठं चाललाय? चालेल जरा इथं काम आहे. का? अरे काम आहे. बरं ऐक की काय डब्याला काय आणलं रे? सोयाबीनची भाजी. लोण चाललं का बाबा? हा मग दररोज आणतो मी. चालते चालते खायचं नाही बरं का मी येऊस तर. मग आम्हाला खाऊ की सोबत. चालतंय. चालते चल. ये. काय कालवा चाललं रे दोघांचं? आम्हाला बी सांगा. अगं तुला सांगायला लागणारच आहे की. हे बघ तुझं काम ना पत्ते झालंय. मग काय तर होय अगं सुमेन मीरा कसा बोलतोय ना बघत आता तू. काय सांगतोय? बघ की तू. मग माझ्यातर्फे तुम्हा दोघांना स्पेशल वडापाव. ए जपला का अजून ती आपल्याला 100 रुपये देते या. अरे देते की. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. मी राज एकटी चालीस. हा रे वैशाली आलती पण ती अर्ध्यातून सुहासला भेटायला गेली. होय आणि साधना? अरे साधनाच्या घरी खूप प्रॉब्लेम झालेत. ती नाही आता परत शाळेत येऊ शकत. काल खूप रडत होती. बिचारी साधना. चल वर्गात जाऊ. जोडी नंबर 1 थांबा. मला विचारलं काय तुम्ही? नाही रे तुझी वाट बघत होतो. चल. सुम्या तुमचं किती भारी येईल का. तुम्ही मीरा संग किती बोलला तरी तुम्हाला कोण काय बोलत नाही. आम्ही नुसतं बघितलं तरी आम्हाला मारतात. ए माकडा जातो का आता? का आमचा बिमार खायचाय तुला? माकडा कोणाला म्हणतो र? आम्हाला एक दिवस माकडांचं सुद्धा राज्य लक्षात असून घे. जा लय शहाणा नाही दातच पाडील आमचं. बर मीरा एक सांगू का? अगं प्रेम काय वय बघून नाही केलं जात. प्रेम हे माणसाचं मन बघून होतं. आणि तसं पण त्या वैशालीच बरोबर आहे. तिनं तिला होतकरूच मुलगा बघितला. आणि तसं पण आपल्या गावाकडे वयाने 5-6 वर्ष
हायला झाडाची केस लईच वाढल्या जाटात झाल्या ती कटरीनच कापायला लागतात कोण असतो. मग काय तर आता. ए रुद्र्या चली लय मजा आली का, लय भारी वाटलं बघ तिकडं. अरे कशाचं काय, ते सुम्या करतोय मेरा मेरा, ती मायऱ्या करतोय सुम्या सुम्या. नेमकं काय कोणाचं कोणाला कळा ना, जिथे ते आपल्याला का टिकली मारून जाते. मग काय लागा, अरे त्या मायरेचा ना खटका एकदा मिटवून टाकू आपण दोघं, तिच्यामुळे आपल्याला इज्जतच राहील नाही कुठं. खटका, अरे तिचा खटका मिटवतो आपला खटका कधी मिटायला नाही, कळायचं नाही. ती मेरा एकदा हातात नाही गेली ना, धड तुझी व्हायची नाही धड माझी व्हायची नाही. अरे तुझ्या तोंडाकडे बघून मला नाही वाटत मेरा तुला हा म्हणेल म्हणून. अरे काय यार तोंडाचा काळा डूस तू. ही बघ सबसे बडा आहे ना रुपया होता है रुपया. बरं. आणि तुला सांगतो पैसा आहे तर सगळं आहे आणि पैसा नाही तर काहीच नाही. अरे पैशाचं प्रेम विकत भेटत असतं तर मग बाजारात सगळ्यांनी विकतच घेतलं असतं की. ही बघ तुझा घोडा मोरण येऊ नको, माझा घोडा मी मोरण येत नाही. आणि ज्यावेळेस आपलं टोकाला जातं ना त्यावेळेस आपला एकच झटका असतो, ते म्हणजे छापा आणि काटा. बर छप्पा काटा करा, एवढ्या टोकाला आला का पार तू. हा मग बर चालते करू मग छप्पा काटा. किऱ्या रुपया दे की. अय अरे एवढ्या मोठे बापा तू आणि असलं झेंडा लावतो का. मला जेवढं सांगितलं तेवढं कर, नाही तर पिप्पाने वाजवेल तुझ्या. दे गप चल दर दे. हे बघ ह्यो आपला एक्का म्हणजे छापा, कसं पिली. बर आणि ती काटा म्हणजे आपली साहेबनाची कुत्री. देता हा मामा आलो आलो. हा ए रुद्र्या अरे काटा पडला, मी जिंकलो. अरे काटा पडला काटा. अरे ती मी राय ना फक्त माझी होणार आणि ती आता माझ्याच पत्रात पडली काय. तुझ्या घरी काय तोंडाचे, आता मी चाललो मीराकड काय. हे बाबा अरके राहावा हायला छापा काटा कोणी जिंकू दे, तू भाऊ ना आपला आपला. अरे पण विद्या तो आपला निसा भाऊ नाही, आपल्या ना काय दादा तुकडा आहे तुकडा. ए दलभद्र काय रे. अरे इथे काय छापण काटा करत बसलायस, तो तिकडे छाप्याने पार काटा काढला की. ए जा मला नको सांगू. तुला का लय भोळा आहे, एकदम भोळा. तुला गोड बोलून त्याने कधी काटा काढला ना तुला कळलं पण नाही. लय सांगायला लागला तुझा. ए आपण लय वाईट आहे, पण मनसे एकदम साप आहे साप. आणि कोणाच्या मैत्रीत कधी माती कालवत नाही. पण ही बघ तोंड सांभाळून बोल, काय काय पण सांगू नको मला. जा तुला सांगणं काम होतं, ऐकायचं नाही ऐकायचं होतं बघ. जातो मी. अरे जसा काट्याने काटा काढायचा तसा मैत्रीचा काटा काढला की रे. अरे एकच काय, अशा 100 मेरा आपल्या मैत्री कुर्बान केल्या असत्या.
विर्या, तू एकदा जरी प्रेमाने बोलला असता ना की मीरा मला आवडती, अरे हसत या रुद्राने विषय सोडून दिला असता. पण आता नाही, आता बघच तू. अरे तू दुस्तीत माती कालवली ना, आता बघ दगड बी माझा आणि ही माती बी माझी. आज सायकल नाही आणली? अगं नाही आणली, म्हणलं तुझ्यासोबत घरी जावं. होय मीरा, तो अभि दुपारी घरी गेला, तो डायरेक्ट घरीच गेला. हो ना, सगळे शाळेत असल्यावरती करमून जाते एकदम. हो ना, आता आपल्याला एकमेकांची सवय लागली ना. चांगली गट्टी जमली आपली. हो मीरा, तुला एक विचारू? हां. तुझा स्वभाव खूप भारी आणि मला खूप भारी वाटतं की तुझ्यासारखी मुलगी माझी मैत्रीण आहे. तुझा पण स्वभाव खूप भारी आणि तू वर्गातलं सगळ्यात बावटपणा नाही येतो, प्रेम आहे माझं.
परत असं येण्यागत केलं ना कानफाट फोडीन. मी तर तुझं मार देखील खायला तयार आहे. फक्त एकदा हो म्हण. काय देत गेली तू? मला नाही देणं केलं. सांभाळ तुऱ्याला ग आला, पड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोरा, तुझ्या उसाला लागल कोरा. मारी बाय नाव माझं. आम्ही आत यायला कुणी बोलवायची वाट बघत नाही आणि बाहेर जायला कुणाच्या हकलाची येत नाही. काय नावच ब्रँड आहे आपले. तूच कदाचित. हा काय झालं मारे बाई? सापट मारली. ती चिमणी फैन आहे माझी. तू तारास काय रे तू तिला? घरी कशाला सांगायचं? गप्पे तू. चुकलं मारे बाई, परत नाही असं होणार. नाही करण तुला दाखव की तू तसा. मग कळेल तुला शिवमारी काय चीज आहे ती. सॉरी. आणि बैर हाडकुड्या ही दाजीनाव पण ठेवलं रे तुझं. भाडे सोपतंय का तरी तुला? तुझी तब्येत काय, तुझं थोबाड काय, तू दिसतोय काय, हा कसा बर पोरींवर लाईन मारतोस? सॉरी म्हटलं की राव मारे बाई मी. काही पण म्हणा पण दाजील नका मारू. हस मला धमकी. आता बघस चुप मार. अजून मार. काय करणार आहे तू पाटरा? दाजी राहील ना लक्षात? माझा दाजीपणाची स्वप्न बघू नको. लय महागात पडेल तुला. काय चिमणे यांच्यापैकी दुसरं कोण तुला त्रास देत आहे का? दादा तो सोहेल. ए चिमणे काय पण कशी बोलती? तुला बोलतो का तरी? ओ माझी बाई अहो मी चहावर खाली खात नाही. चिमणे का बस की नाही तर तुझा माझी बाई तोंडाची खालीच करेल. ए सोयल्या तुला सांगितलं कळतं ना? परत त्या चिमणीच्या नादाला लागू नको. मारीची बहीण ती आपली बहीण. आपली बहीण ती तुमच्या सगळ्यांची बहीण. हो त्या सगळ्यांची बहीण. सोयल्या ले डोक्यात जाऊ नको. काय तू काय न करता तिने नाव सांगितलं. आता तर तिला पाठवायची. वही वही पटवायची. अब तुम देखो हमारे प्यार के जाळे में मैं किसको उड़ता है. छोटे चांगल्या वाणी मारीने एक मारून बसवलं पण बडकाने बडकन मार काढला. आणि चिमणे मी नव्हतो आवडत तर तवा सांगायचं ना. बाबाला कशाला नाव सांगायचे? इथे तिचा सगळा दत्तरा केला, एवढा मार खायला लावला. आता तरी हा म्हणशील अय मजनूची औलाद, अजून मस्ती गेली नाही का तुझी? सांग का परत दादाला नाव? अयो बघून माझी आई चेष्टेत म्हटलं. चिमणी शाळा शिकायची का भांडणं करायची शाळेत? अगं भांडणातच खरी मजा असते. तुला काय माहिती?
ऐक ना सुमित, बोल ना मयूर. मला 2 मिनिटं बोलायचं तुझ्यासोबत. हा बोल ना मयुरी. सुमित, तो सागर मीराचा जुना लावून होता. तू का माझी मज्जा घ्यायला थांबवलं का? मयूरी तुला काय करायचं असतं का दुसऱ्याचं? तुझं तू बघ ना. मी माझंच बघते सुमित, म्हणून तुला बोलते माझा विचार कर. असं पण तो सागर मीराच्या आयुष्यात आलेलाच आहे ना, मग तिचा तुझ्या आयुष्याशी काही संबंध नाही ना. मग तू माझा विचार कर ना सुमित. तू काय बोलते तुझं तुला तर कळतंय का? अगं तुझं मन समजतंय मला. जसं तुला मी आवडतो ना, तशीच मला मीरा आवडते. तू मीराची जागा कधीच नाही घेऊ शकत. कधीच नाही मी मीरा बनू शकत सुमित. एवढी वाईट आहे का रे मी? तसं नव्हतं म्हणायचं मला. मी तर म्हणतो प्रत्येक मुलीनं तुझ्यासारखं निडर राहावं. मला माहिती आहे मयूर, तू जे करते ना त्याच्या मागं पण काहीतरी कारण असतं. कारण आहेत ना कारण. सुमित, मी लहान असताना माझा आई बाप गेला. माझ्या मामाने माझा सांभाळ केला. माझा मामा लय मोठा पैलवान, त्याच्यामुळे मी बी बिंदास झाले. पण या जगात आपलं म्हणायला कोण नाही रे मला. ना बहीण ना भाऊ. म्हणून म्हणलं प्रेमात पडावं. सुमित, मी तुला लय निरखून पारखून निवडलंय रे. फक्त एकदा माझ्याबद्दल विचार कर. नाही मयूरी, तुझं काही चुकत नाही. मी तुझा प्रियकर बनून नाही, तुझं चांगलं मित्र बनून आपल्या मैत्रीचा जगा अर्थ काढून. आणि प्लीज मैऱ्याचा मयूर